हरि श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंदा श्रीहरी, कृपा करावी लवकरी, तुम्ही पदनताच्या फरी, कधी न कठोर झालात। तू करुणेचा सागर, तू दीन जनांचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरू वा चिंतामणी। ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा, दास गणूसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका। असो बंकटलाला घरी, राहाते झाले साक्षात्कारी, दीन दुबळ्यांचे कैवारी, श्री गजानन महाराज। लांब लांबोनी भक्त येती, समर्थाते वंदिती, मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण। एके दिनी काय झाले, ते आता सांगतो वहिले, महाराज होते बसलेले, निजासनी आनंदात। ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला, पक्षी किलकिलाटाला, करू लागले वृक्षावर। कुक्कुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन, वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया। उदया चली नारायण, येऊ पाहे हर्षे करुन, तेणे तम पलायन, करू लागला कंदरिसी। परम भाविक सुवासिनी, रतसडा सम्मार्जनी, वत्सधेनुसी पाहोनी, तोडू लागली चरहाटे। ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास, येता झाला दर्शनास, श्री गजानन साधूंच्या। तो भिकार गोसावी, मानमान्यता त्याची राहावी, कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंतांच्या मंडळीत। भगवी चिंधी डोक्यास, झोळी वाम बगलेस, होती एक नेसण्यास, आटकीसी लंगोटी। मृगाजिनाचा गुंडाळा, पाठीवरी होता भला, ऐसा गोसावी बैसला, कोपर्यात एकीकडे। दर्शनासी भीड फार, होऊ लागली साचार, अशा स्थितीत मिळणार, सवड कशी त्या गोसाव्यास। तो ठाईच बैसोन, करू लागला चिंतन, म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला। समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला, आवडीने नवस केला, भांग स्वामीस अर्पिण्याचा। तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ, या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुसे। गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा, मी तो वालो फेडण्या करिता, नवस गांजाचा शेगावी। माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवना प्रत, येथे एकही ना दिसत, प्रेमी या शांभवीचा। जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी, आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम। ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार, झाला होता परम आतुर, दर्शन घ्याया समर्थांचे। ते त्यांचे मनोगत, जाणते झाले समर्थ, बोलते झाले इतरांप्रत, आणा काशीचा गोसावी। तो पहा त्या कोपर्याला, आहे बिचारा दडून बसला, हे ऐकता आनंद झाला, गोसाव्याला परमावधी। आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत, मी जे बोललो मनात, ते सर्व यानी जाणले। ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी, जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा।
त्याचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यंतर यावयास, अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला, पुढे आणून उभा केला. तो महाराज वदले तयाला, काढ झोळीची पोटळी. जी 3 महिने पर्यंत, रक्षण केलीस झोळीत. त्या पोटळींचे याज येथ, होवो देगा पारणे. गोसावीपदी लागला, गहिवर त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला, बालका परी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठोन बैस. पोटळीच्या बुटीस, काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास ते वेळी, नाही लाज वाटली. आणि आता काही लाविली, चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत. जोडोनिया दोन्ही हात, ऐसे नम्रवाणीने. मी बुटी काढितो, नवस आपुला फेडितो. परी मागणे मागतो, ऐकते द्या दीनाला. आठवण माझ्या बुटीची, नित्य रहावी आपणासाची. हीच इच्छा मानसींची, आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन, नाही हे मी जाणतो पूर्ण. परिबालकाची आठवण, रहाया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत, ती ज्ञाता पुरवीत. अंजनीचा वृत्तांत, आणा मनी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी. की तुम्ही यावे माझ्या उदरी, वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले, महारुद्रपोटी आले. अंजनीचे पुरविले, मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण, आडना आले वानरपण. तेवी माझ्या बुटीची आठवण, रहाया ती ते स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आम्हा शंकर. म्हणून बुटीचा अभेर, करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने, म्हटले आहे इज कारणे. हितराणी लवणे, परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. मायपुरवी बालकलळे, वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढिली, हातावरी घेऊन धुतली. चिलमीत घालून पाजिली, पुण्यपुरुषा गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत, कथिलासे कारणासहित. तो आणून ध्यानात, विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून, गेला गोसावी निघून. आपणा धन्य मानून, रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता. परिव्यसनाधीनता, नच आली समर्थाते. पद्मपत्राची परी, ते अलिप्त होते निर्धारी. नये कोणास त्याची सरी, खरेच ती थोरते. वेदरचा स्खलित, उदात्त अनुदात्त स्वरासहित. कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी, साशंक भावे वैदिकांनी. याच एका अनुमानी, गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान, अन्य रागातून. एकाच पदा ते गाऊन, दाखवावे निजलीले. चंदन चावल बेलकी पतिया, प्रेम भारी या पदा ठाया. ते आनंदात येवोनिया, वरच्या वरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन. कधी रहावे पडून, शय्येवरी निचेष्टित. कधी वागावे पिशापरी,
कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या वचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात, होता त्यांचा प्राणांत व्हावयाचा समयाला. व्याधी शरीरी बळावली, शक्तिपार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार, प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले यती, परी यश न आले तिळरती, यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता वघे आप्त, दुःख करीती अत्यंत, जानरावा आम्हा प्रत, सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले, नाना दैवता लागी भले, परीन कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्यांनी टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित, आता अखेरच्या यत्नाप्रत, करून पाहू एक वेळा. बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी, त्यांच्या योगे शेगावनगरी झाली प्रती पंढरपूर. साधुने आणिल्या मनात, काय एक नाही होत, सच्चिदानंद बावाप्रत ज्ञानेश्वरानी उठविले. त्याचे पाहू प्रत्यंतर, जा जा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर, वेळ अंत समयाची. ते ऐकून एक आप्त, आला बंकट सदनाप्रत, जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समयंत काळाचा, आला हे जवळीसाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरण तीर्थ, द्या कृपा करोनी मजप्रत, ते तीर्थ नो हे अमृत, होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी, तुम्ही करावी अत्यादरी, विनवणी आमुच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले, तैसे आपते तात्काळ केले, भवानी रामा विनविले, द्याया तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन, होता मनाचा दयाळू पूर्ण, दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विभळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी, समर्थांच्या लाविले चरणी, आणि केली विनवणी, तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविली मान, तीर्थ पाजिले नेमून, जानरावा कारण, घर घर घशाची बंद झाली. हात हालवू लागला, किंचित डोळा उघडिला, उतार पडू लागला, तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार, आनंदले नारी नर, सत्पुरुषाचा अधिकार, आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेविली, ज्या योगे लाभती झाली, आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी, जानराव झाला पहिल्या परी, भवानी रामाची घरी, आला दर्शना समर्थांच्या. पहा संताचे चरण तीर्थ, साधनात झाले अमृत, संतनते साक्षात, देवकली युगाचे. येथे कैसी शंका, उत्थान पावे सहज देखा, श्री गजानना सारिखा, संत होता शेगावी. मग तो तेथे असताना, गेले न पाहिजे कोणी जाणा, यमाजी पंताची या सदना, परिहाच आहे कुतर्क. संत मृत्यूना टाळिती, निसर्गाप्रमाणे वागती, परिसंकटाते वारिती, अगांतुक असल्यासते. सच्चिदानंद बावासी, ज्ञानेशे उठविले नेवाशासी, परिते अखेर आळंदीसी, देह ठेविते झाले हो.
याचे रहस्य इतुकेची आहे, हे गंडांतर टाळिती पाहे, ते टाळणे काहीच नोहे. अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे 3 प्रकार, आहेत जगी साचार, त्यांची नामे क्रमवार, देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आधी भौतिक, आणि तिसरा तो आधी दैविक, त्या तिघां माझी बलिष्ठ देख. आध्यात्मिक मृत्यू असे, आधी भौतिकाची तयारी, कुपथ्याने होते खरी, नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर, त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा, औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश, तैसे आधी दैविकास नवस सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकाराचे, भौतिक आणि दैविकसाचे, हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवणाच्याने नटळे देख. पहा अर्जुनाचा बालक, कृष्णा समक्ष पडला रणी, तैसा जान रावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा, होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देवोनिया. म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधू चरण, तेच आले घडोन शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळिता येती या जनी, परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी, श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे, वरील 2 प्रकाराचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्यास वेशधारी, ऐसी न होय गोष्ट खरी, माती न होय कस्तुरी, हे ध्यानी असू द्या. षड्विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, आणि साधुविण होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण, उगीच पाहून पिवळेपण सोने पितळे समानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी, म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर, साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची ये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला, परिस्वामींशी पेच पडला, त्यांनी मनासी विचार केला, तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना, स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान, स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरासी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार मुळी न भ्याला त्या रूपा. वाघिण इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी, सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावी. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर, वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानिल आपणाला, तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे उस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ.
जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण, हिरेगारा एकवटून खाणी माझी राहाती, स्थान एक म्हणून किंमत नाही समान, तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषवीन गारेला, गारती गारच राही पायाखाली तुडविली जाई, ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद, संत सेवा हाच मद अंगीच्याच्या भरलासे, तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी, मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे, प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही ये ठाई, मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे यावडीचा, कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी खाण्या पिण्याची तयारी, निजांगे मीच करी अत्यंत मी यावडीचा, ऐसे लोकास सांगतसे आपला सवरात करीतसे, त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरुगुर आल्या गेल्या भक्तावरी, ते अंतर्ज्ञानानी जाणिले सर्व समर्थांनी, कौतुक केले एके दिनी ते ऐका विबुध हो. परस्थ काही मंडळी शेगावी दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर, हिया कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना, मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले विठोबाला विनवते झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा, काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार, महाराज तो शय्येवर असती निद्रस्त जाहले, त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना, हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो हात येवढे काम करावे, ऐसा त्या स्तुतीनी विठोबा फुगून गेला मनी, त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांसी उठविले. मंडळीचे काम झाले परिसंकट ओढवले, घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल, समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला आपुली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी, घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास, तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये निजकंठीचा ताईत. ऐशा रीती ठोकला छड्या खाली घाटोळाला, विठोबा तो पळाला पुनः नाला मागुती. खरे जे कासती संत ते ते ऐसेच करितात, ढोंगी मात्र जातात अशाची या करामध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन, संतनादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करीती, भल भल ते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे. तेणे दोघांचे काम होई अपार पैसा मिळविला जाई, परीही प्रथा बरी नाही समाज जाईल रसातळा. खरे जे कासती संत
ईश्वराचे निस्सीम भक्त त्यांना न मुळी आवडत सानिध्य त्या षंढांचे पतिव्रतेसी शेजार कसबिणीचा का पटणार सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे संत शठाते राखिती परीन त्याला महत्व देती ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे ऐसे मानसी समजून त्याविषयी धरिती मौन जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकर परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी किमती माझी ठेविती परी गुणांप्रमाणे भेद पहा नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे पायला भून साधूचे दैवे दूर झाले की जरी तो ना ढोंग करिता तरी योग्यते प्रती चढता संताची ती योग्यता त्यांनी मुळी न जाणिली कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी वा मागितली करवंटी कामधेनू पासून ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत हा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक होवो भवाब्धित अवघ्या भाविका कारणे श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति तृतीयोऽध्यायः समाप्तः।